अध्याय नंबर 3, ओवी नंबर 463. भगवान श्रीकृष्ण सुखदुःखांचं कारण या ठिकाणी सांगत आहेत. सुख दुःख अदृष्टाधीन, सुख दुःख अदृष्टाधीन, ते अदृष्ट देहाचे माथा पूर्ण, ते अदृष्ट देहाचे माथा पूर्ण, ऐसे जाणुनी आपण, निर्द्वंद्व संपूर्ण सद्गुरु वाक्ये, निर्द्वंद्व संपूर्ण सद्गुरु वाक्ये, खूप महत्त्वाचा विषय आहे. हे जर कळालं तर आपण कधी दुखी होणार नाही. देव काय म्हणतात की सुख आणि दुःख, सुख आणि दुःख हे प्रारब्धाच्या अधीन आहेत. कशाच्या अधीन आहेत? आणि प्रारब्ध म्हणजे काय? मग प्रारब्ध म्हणजे काय? कर्म, बरं का? पण कोणते कर्म? जे या जन्मात भोगायचे वेळ आलेली आहे त्या कर्मांना प्रारब्ध कर्म म्हणतात. आपण तर खूप कर्म केलेले आहेत, करोडो जन्मात केलेले आहेत. तर कर्म सिद्धांतानुसार ज्या कर्मांना भोगायची वेळ आलेली आहे आणि ते जे या जन्मामध्ये आपण भोगतोय किंवा भोगणार आहे त्यांना प्रारब्ध कर्म म्हणतात. जे अजून शिल्लक आहेत त्यांना संचित कर्म म्हणतात. आणि जे आज मी करतोय, ज्याचे फळ मला पुढं भेटणार आहेत त्याला क्रियमान कर्म म्हणतात. तर आज जे आपण भोगतोय ते प्रारब्ध कर्मानुसार भोगत आहोत. सुख आणि दुःख हे प्रारब्धाच्या अधीन आहेत, हे इथं देव स्पष्टपणे सांगत आहेत. म्हणून त्याला कोणी जबाबदार धरायचं नाही, बरं. दुसऱ्याला दोष द्यायचा नाही, हे इथं स्पष्ट सांगायला. आपल्याला जे काही दुःख मिळतंय किंवा जे काही सुख मिळतंय हे आपल्याच कर्माचं फळ आहे. याला दुसरा कोणीही जबाबदार नाही आहे. तुम्हाला कोणी मारलं तरी ते तुमच्या कर्माचं फळ आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे? हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय म्हणतात देव? ते प्रारब्ध, जे काही प्रारब्ध आहे ते पूर्णपणे देहाचे माथी आहे. म्हणजे त्याचा आणि आपल्या जीवाचा काही संबंध नाही आहे. आपला जीव जो आहे, आपण जीव आहोत, आपण शरीर नाही आहे. पण हे प्रारब्ध जे आहेत ते कोणाला लागू होतात? शरीराला. ते तुमच्या जीवाला काहीच करत नाहीत. म्हणून जे काही होतंय हे प्रारब्धाचा खेळ जो आहे तो शरीरालाच फक्त इम्पॅक्ट करू शकतो, तुमच्या जीवाला काही करू शकत नाही. तुम्ही नित्यमुक्त आहात. जीव नेहमी चैतन्य स्वरूप आहे, त्याला शरीराचं काही घेणं देणं नाही. उदाहरणाने समजून घ्या. समजा एखादा रोग झाला तर तो रोग शरीराला झालेला आहे, तुमच्या जीवाला झालाय का? जीवाला तकलीफ का होते? का जीव त्याच्याशी अडकलाय, त्या शरीराशी आसक्त झालेला आहे. शरीराची जर आसक्ती नसली तर जीव, शरीराला काही हो, तुम्हाला काहीही वाटणार नाही, बरं का? जसं जगद्गुरु जनार्दन स्वामींना डायबिटीज होता, पाय दोन्ही अधू होते, पण बाबाजींनी कधी दुःख मानलं का त्या विषयाचं? कारण ते काय, ते शरीराचे भोग आहेत. प्रारब्ध कोणाच्या माथी म्हणलेलं इथं? शरीराचे. त्यामुळं जीवाचं आणि त्या प्रारब्धाला
जीवाला काहीच फरक पडणार नाही. प्रारब्धामुळं आपण जीवाला शरीराशी जोडल्यामुळं, की मी शरीर आहे असं वाटल्यामुळं सगळं दुःख आहे. जसं रामकृष्ण परमहंस यांना गळ्याचा कॅन्सर झाला, शरीराचा रोग झाला. तो सगळे भक्तांनी सांगितलं त्यांना की तुम्ही इतके मोठे देवीचे भक्त आहात, तुम्ही देवीला एकदा सांगता का नाही? कारण तुमची देवी तर खूप पॉवरफुल आहे, सगळ्यांचे दुःख दूर करते, मग ती तुमचंही दुःख दूर करू शकते. त्यांनी काही मागितलंच नाही देवीकडे, पण एक दिवस सगळ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी मनोगत मांडलं देवीच्या पुढं की हे मा, हे सगळे मला म्हणतात की तू आईला का सांगत नाहीस तुझं दुःख. तेव्हा काली माता काय म्हणली रामकृष्ण परमहंसला, अरे तू एक गळ्याचं काय घेऊन बसलास? सगळे गळे जितके आहेत या जगामध्ये ते तूच आहेस. मुद्दा समजायला काय म्हणली देवी, की प्रत्येक शरीरामध्ये जो आहे जीवात्मा, तो परमात्म्याचा अंश आहे आणि तो तूच आहेस. मग तू काय एका गळ्याला घेऊन काय बसला, म्हणजे ह्या शरीराला काय घेऊन बसला असं म्हणलं त्याने. म्हणजे तुम्ही शरीर आहात हे डोक्यातून पहिले काढावं लागेल, बरं का. हे शरीर आपल्याला मिळालेलं एक आवरण आहे, हे वारंवार 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 आपल्या डोक्याला प्रोग्राम केलं पाहिजे, तरच आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. नाहीतर जोपर्यंत हे शरीराशी आसक्ती आहे तोपर्यंत दुःख भोगावंच लागणार, कोणी का असे ना तो, बरं का. म्हणून आपण शरीर नाही, शरीर आपल्याला मिळालेलं एक आवरण आहे. जसं आज मला हा शर्ट दिलाय कोणीतरी, समजा तो शर्ट मी घातलाय, तर माझी या शर्टबद्दल इतकी आसक्ती नसावी. समजा चुकून या शर्टला काही झालं तर मी रडत बसू नये, कारण मी एका शर्टनी मी परत दुसरा शर्ट घालणार आहे. तसं एखाद्या शरीराला काही झालं तर इतकं आपण दुःख मानू नये, ते प्रारब्ध समजून स्वीकारावं आणि पुढे चालत राहावं, बरं का. जीव ह्या शरीराशी जास्त आसक्ती ठेवू नये, हेच मुद्दा या ठिकाणी देव सांगत आहे. शरीराच्या सगळे प्रारब्ध कशामुळे, प्रारब्धाचे भोग कशाला आहे, शरीराला आहेत, जीवाला नाही. त्याच्या पुढे काय म्हणतात देव, की हे जाणून हे समजून घेऊन सद्गुरूंच्या उपदेशानुसार आपण पूर्णपणे निर्द्वंद्व होऊन राहतो. निर्द्वंद्व शब्द आलेला आहे. निर्द्वंद्व म्हणजे दोन नाही, निर्द्वंद्व, द्वंद्व म्हणजे दोन, म्हणजे नाही, निर्द्वंद्व म्हणजे एकच. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फक्त एकच ईश्वर आहे आणि तो माझ्यात पण आहे. मी अहम ब्रह्मास्मी, माझं खरं स्वरूप काय आहे, तोच ईश्वर. तर हे कधी कळेल, जेव्हा सद्गुरूंच्या उपदेशावर पूर्ण विश्वास ठेवू. मग सद्गुरूंचा उपदेश काय आहे आपल्याला, की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, मी जीवात्मा आहे, मी परमात्म्याचा अंश आहे, हे सद्गुरूंचा उपदेश आहे. आणि अजून काय सांगितलेलं आहे, ह्याच आशयाचं, प्रारब्धे जोडे धन, प्रारब्धे वाढे मान, प्रारब्धे पुत्र कांता जान, अन्न आच्छादन सर्व काही. पण जे काही आपल्याला मिळालं, चांगली पत्नी मिळाली, आपले कर्माचं फळ. चांगली मुलं जन्माला आली, आपल्या कर्माचं फळ. चांगलं धन संपत्ती मिळाली, आपल्या कर्माचं फळ. मान सन्मान मिळाला, आपल्या कर्माचं फळ. उलट झालं, बदनामी झाली, आपल्या कर्माचं फळ. भांडकुदळबाई भेटली, आपल्या कर्माचं फळ, बरं का. मुलं व्यसनी निघाले, आपल्या कर्माचं फळ. म्हणून सर्व काही तुमच्या कर्माचं फळ आहे, ह्याच्यावर पहिले विश्वास आपण ठेवला पाहिजे आणि मग आपण त्याला त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. कोणालाही दोष देऊन बदल्याची भावना किंवा एखाद्याला दोषी धरणं
हे अज्ञानी माणसाचं लक्षण आहे. बरं का, आपण केलेले कर्मच आपल्याला मिळत असतात प्रत्येक क्षणाला. बरं का, हे सगळं पण नाही. तुमच्या ताटात जर आलेलं आहे आणि ते तुम्ही घास तोंडात घालेपर्यंत सुद्धा हे तुमचं कर्मानेच प्राप्त होतं. जर ताटात पंचपक्वान्न आहे पण ते तुमच्या प्रारब्धात नसेल तर त्या ताटामध्ये काहीतरी किडा पडेल आणि ते तुमच्या तोंडात जाणार नाही, कारण ते तुमच्या प्रारब्धात नाही. पण बाबाजी कसं म्हणतात नेहमी, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. जेही होते त्याला स्वीकारलं पाहिजे. हां, पण एक मात्र खरं आहे की आज मी काय केलं पाहिजे जेणेकरून माझं भविष्य उज्ज्वल राहील, हे मात्र तुमच्या हातात आहे, देवाच्या हातात नाही. बरं का, देव त्यात इंटरफेअर करत नाही. म्हणजे आत्ता मी कोणतं कर्म करावं हे मलाच ठरवायचं आहे, ते निर्णय मला घ्यायचा आहे. म्हणून माझं प्रारब्ध तयार करण्याचं काम माझ्या हातात आहे. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आय एम द क्रिएटर ऑफ माय डेस्टिनी. बरं का, हे स्वामी विवेकानंद सांगितलेलं आहे की नाही? का असं सांगितलेलं आहे? कारण पुढं जे घडणार आहे त्याला आजचे कर्म जबाबदार आहेत. आणि म्हणून आज जे करायचं आहे ते मी ठरवणार आहे, हा जीव ठरवणार आहे. म्हणून जेही तुम्ही कराल तेच तुम्हाला मिळणार आहे. पण चांगलं कर्म करा, भविष्य उज्ज्वल राहील. पुण्यकर्म करा, सुखी राहाल. दानधर्म करा, श्रीमंत व्हाल. प्रेम द्या, प्रेम मिळेल. आदर द्या, आदर मिळेल. द्वेष दिलं, द्वेष मिळेल. जे अपमान केला, अपमान मिळेल. जे तुम्ही द्याल तेच पुढं भेटणार आहे. कारण परत परत हेच सिद्धांत नेहमी लक्षात ठेवा की जरी शरीर नष्ट होत असेल, बरं का, मरणानंतर, पण मन मात्र नष्ट होत नाही. जेही मनाने तुमचे कर्म केलेले आहेत ते कर्म तुम्हाला परत पुढच्या जन्मांमध्ये परत मिळणार आहे. बॉल फेकला परत येणार आहे, भिंतीवर आपटणार, फक्त तो कधी येणार आहे इतकं मात्र आपल्याला आपल्या बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे समजत नाही. कोणत्या जन्मात आपल्याला कोणत्या कर्माचं फळ मिळेल हा कर्म सिद्धांत अत्यंत कॉम्प्लेक्स आहे. म्हणून आपण विश्वास ठेवायचा की जेही करणार मी तेच मला मिळणार आहे, आणि जे आज मिळते ते माझं मागच्या जन्माचं कर्माचं फळ आहे. म्हणून कोणालाही दोष देऊ नये, हेच सिद्धांत या ओळीतून आपल्याला समजतंय. आणि हे सर्व शरीराच्या अधीन आहे, शरीरालाच फक्त इम्पॅक्ट करू शकतं, हे पण लक्षात ठेवायचं. बरं का, दुःखी व्हायचं नाही, कारण सगळं काही हे हाडा माणसाच्या शरीराला प्रॉब्लेम होणार आहे. जे काही होईल, समजा कर्म माझे चुकलेले असतील तर त्याचा परिणाम कोणाला भोगावा लागणार आहे? ह्या शरीराला. माझ्या जीवाला काही फरक पडायला नको. समजतंय? म्हणजे माझ्या मनाला इतके दुःख करण्याची गरज नाही. पण चोखा मेळा इतका दिव्य संत अखंड नामस्मरण करत होता, पण भिंतीखाली दबून मेला. मग देवाने का वाचवलं नाही त्याला? मुद्दा लक्षात घ्या माझा. देव हा कर्माचं फळ देत राहतो, साक्षी भाव आहे त्याचा. त्यामुळे चोखामेळ्यांचे कोणतं कर्म असेल कोणत्या जन्माचं, त्याचं फळ त्यांना ते मिळालं, पण त्याच्याने देवावरचं प्रेम कमी झालं का त्याचं? किंवा देवाचं त्याच्यावरचं प्रेम कमी झालं का? देवाने नामदेव महाराजांना का सांगावं जा मंगळवेढ्याला आणि त्याचे अस्थी सगळे जमा करून इथं आणून समाधी कर? पांडुरंगाला इतकं प्रेम का त्याच्यावर? बरं, कर्म गती चालत राहील, पण माझ्या मनात जे भगवंताबद्दल प्रेम आहे ते काही कमी या कर्मामुळे होऊ नये, मला त्याच्याने काही फरक पडू नये, हा मुद्दा महत्त्वाचा. बरं का, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये 2 बायका झाल्या, ते कर्माचं फळ आहे. पण त्यांनी चित्त देवापासून दूर केलं का? त्यांची मुलं वारली. लक्षात घ्या, जन्माला आल्यानंतर काही संतती वारली, त्यांची मेली, त्यांचं दुकान म्हणजे बुडीत निघालं, बँकरप्ट झाले, तरी त्यांनी आपलं चित्त देवापासून दूर केलं का? हा मुद्दा शिकण्याचा मुद्दा हा आहे. बरं का,
श्रीरामांना किती वनवास झाला, त्यांनी चित्त देवापासून दूर केलं का? श्रीकृष्णाला किती त्रास झाले, तुरुंगात जन्माला आला, यमुना पार करून गेला, देवाच्या चिंतनातून बाजूला सारखं की देवाने मला इतका त्रास दिला, कशाला देवाचं चिंतन कर, असं बोलतो का तो? तेव्हा प्रत्येक गोष्टीतून शिकण्यासारखं आहे. आणि जनार्दन स्वामींनी कधी देवाला दोष दिला का? किंवा आता शांतिगिरी बाबांनी इतका त्रास होत असेल कोणाच्या लोकांमुळं, ते कोणाला दोष देतात का की ह्यांच्यामुळं असं झालं आणि त्यांच्यामुळं तसं, असं कधी बोलले का ते? म्हणून आपण सुद्धा याच्यातून हा शिकवण आपण घेतली पाहिजे की आपण कोणालाही दोष देता कामा नये, पण आज आपण चांगले कर्म करावे ह्यासाठी सद्गुरूंची साथ धरावी. कारण कोणतं कर्म महत्त्वाचं आहे, कोणतं कर्म मी केल्याने माझं भविष्य उज्ज्वल होईल हे सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सद्गुरू. कारण त्याच्यापुढे तुमची पूर्ण कुंडली मागच्या अनेक कर्मांची असते. म्हणून ते डॉक्टरसारखे आहेत बरं का. तुम्हाला डायग्नोज करतात आणि तुम्हाला एक प्रिस्क्रिप्शन देतात. ते प्रिस्क्रिप्शन जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचे अनेक जन्मांचे रोग नष्ट होतात, म्हणजे कर्माचे रोग. म्हणून सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं तर तुम्हाला लवकरात लवकर रोगमुक्त म्हणजे कर्ममुक्त, कर्मक्षय तुमचा होईल आणि तुम्ही भगवंताशी एकरूप व्हाल. म्हणून सद्गुरू आणि सद्गुरू हे फार महत्त्वाचा विषय आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्ही लवकर वाचू शकत नाही. तुमच्यापुढं पूर्ण मेडिकलचं औषधाचं भांडार पडलेलं आहे, पण तुम्हाला माहीत नाही कोणती गोळी घ्यायची. सगळ्या गोळ्या खाऊन काय उपयोग आहे का? म्हणून त्या मेडिकलमधून कोणती गोळी घेऊन तुमच्या खाण्यासाठी उपयोगी आहे ते सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे, जसा डॉक्टर तिकडे असतो तसं इकडे सद्गुरू असतात. म्हणून कोणतं कर्म करावं हे सद्गुरूच फक्त तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. म्हणून सबसे बडा गुरु आणि गुरु से बडा गुरु का नाम और उससे बडा उनका काम. म्हणून गुरुंनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे. अध्याय नंबर किती होता हा? 3, ओवी नंबर 463 बरं का. म्हणून गुरुवाक्यावर पूर्ण विश्वास ठेवणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून बरं, सुख दुःख अदृष्टाधीन, सुख दुःख अदृष्टाधीन, सुख दुःख अदृष्टाधीन, सुख दुःख अदृष्टाधीन, ते अदृष्ट देहाचे माथा पूर्ण, ते अदृष्ट देहाचे माता पूर्ण, ऐसे जाणुनी आपण, ऐसे जाणूनी आपण, निर्द्वंद्व संपूर्ण सद्गुरु वाक्ये, सत्पूर्ण सद्गुरु वाक्ये, निर्द्वंद्व संपूर्ण सद्गुरु वाक्ये, सद्गुरु वाक्ये. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त निरंजनम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, गुरु स्वामी शांति गिरिजी महाराज की जय, बजरंग बली की